नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इझी अभ्यास या चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजपासून आपण पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणची सिरीज चालू करणार आहोत। तर त्यामधील आपण पहिलं प्रकरण बघणार आहोत वर्णमाला। वर्णमालेमध्ये आतापर्यंत ज्या परीक्षेमध्ये विचारलेले आपण वर्णमालेवरील सर्व काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर यामध्ये सर्वच वर्णमालेचे आपण प्रश्न घेणार आहोत। तर चला तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला। आम्ही अपलोड केलेले नवीन व्हिडिओ बघण्यासाठी इझी अभ्यास या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता आपण वर्णमाला आणि त्यावर कसे प्रश्न विचारतात हे आपण बघू। तर वर्णमालेमध्ये काय असते, वर्णमालेमध्ये एकूण 48 वर्ण असतात। तर 48 वर्णामधील काय हे 12 स्वर असतात आणि 34 व्यंजन असतात आणि 2 स्वरादी असतात। आता स्वर म्हणजे कोणकोणते असतात, तर स्वर म्हणजे काय, तर अ आ ई ई उ ऊ ए आय ओ आव आणि रू आणि लू। आता इथं आपण आणि आहा का नाही घेतलं, कारण आणि आहा। आता हे कसं असते, तर हे असं म्हणजे नुसतं टिंब असते आणि हे बाजूला 2 टिंब असतात असे। तर मग याच्या आधी स्वर लागतो म्हणून याला काय म्हणतात, स्वरादी म्हणतात। मग आता हे 2 स्वरादी आहेत आणि हे 12 स्वर आहेत। म्हणजे हे अ आ ई ई हे पहिला ई, दुसरा ई, पहिला ऊ, दुसरा ऊ, ए आय ओ औ आणि रू आणि लू हे स्वर असतात। आणि व्यंजन क ख ग घ असे म पर्यंत असतात। आता त्यावरील काही उदाहरणे बघूत। पहिला प्रश्न असा आहे, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत। आत्ताच आपण बघितलं स्वर किती आहेत, अ आ ई ई असे सर्व मिळून किती स्वर आहेत, तर 12 आहेत। म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 12 येईल। 18 नाही तर 20 नाही तर आणि 48 काय आहे, तर 48 हे वर्ण आहेत। म्हणजे एकूण मराठी भाषेतील वर्ण हे 48 आहेत। आता हा प्रश्न कधी विचारलेला आहे, हिंगोलीला विचारलेला आहे आणि 2014 विचारलेला आहे पोलीस भरतीसाठी। आता दुसरा प्रश्न कोल्हापूरमध्ये 2014ला विचारलेला आहे। काय आहे, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत। तर व्यंजने किती आहेत, आपण आताच बघितलं किती आहेत, 34 आहेत व्यंजने, क ख ग असे म पर्यंत 34 आहेत। त्यांना स्पर्श व्यंजने असेही म्हणतात। तर मग मराठी भाषेत एकूण किती आहे, तर 34 आहे। तर पर्याय क्रमांक 3 वर आहे 34। 22 नाही तर 44 नाही तर 25 नाही तर आणि हे 34 आहेत व्यंजन आपण बघितलं ते। आता हे चंद्रपूरमध्ये 2011ला आलेला प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत। आता आपण सगळे मिळून हे 12 34 आणि 2 हे सर्व मिळून किती होतात, तर 48 होतात है ना। 34 व्यंजने आहेत, 12 स्वर आहेत आणि 2 स्वरादी मिळून असे हे आपलं 48 म्हणजे पर्याय क्रमांक 3 येईल। आता हे परभणीला विचारलेला 2017 विचारलेला प्रश्न आहे, कोणता आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत। आता स्वरादी म्हणजे काय, ज्याच्या आधी स्वर आहे। म्हणजे जसं की आहा त्याच्या आधी स्वर आहे ना, म्हणजे 2 स्वरादी आहेत। मग हे आपलं 2 स्वरादी। आता स्वरावर कसे प्रश्न विचारतात, तर स्वरांचं बघू। स्वराचे 3 प्रकार पडतात, एक ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त। ऱ्हस्वमध्ये 5 स्वर असतात, दीर्घमध्ये 3 स्वर असतात आणि संयुक्त म्हणजे 4 स्वर असतात। आता हे बघा, ऱ्हस्वमध्ये ई उ आणि रू आणि लू। आता ई हा पहिला ई आहे म्हणजे त्याच्या उच्चाराला कमी वेळ लागतो। पहिला ऊ त्याच्या पण उच्चाराला कमी वेळ लागतो म्हणून हे ऱ्हस्वमध्ये येतात। आणि दीर्घमध्ये आ ई उ हे असे स्वर येतात आणि संयुक्तमध्ये म्हणजे 2 स्वरांचे हे स्वर बनलेला असतो। जसं की अ प्लस ई ए असे मिळून हे 4 आहेत, ए आय ओ आणि औ। आता ह्याच्यामध्ये काय फरक आहे, ई तर आहे पण या दोन्हीमध्ये त्याचे जे शब्द असतो त्याच्यामध्ये बदल असतो। म्हणजे जसं दिन म्हणजे दिवस आणि दिन म्हणजे गरीब असं। तर याच्यावर कसे प्रश्न येतात ते बघू। तर हा प्रश्न मुंबईला 2014 विचारलेला आहे, ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे। आता आपण आत्ताच बघितलं होतं की ए हा प्रकार कोणता आहे, तर संयुक्त स्वराचा प्रकार आहे। दीर्घमध्ये आ पहिला ई म्हणजे पहिला ई, दुसरं म्हणजे पहिला ऊ आणि रू आणि लू येते है ना। दीर्घमध्ये आ, दुसरा ई ऊ येते आणि संयुक्तमध्ये ए येते आणि स्वरादी तर आहा आहेत। म्हणून आपलं उत्तर काय राहील, संयुक्त स्वर। ए हा संयुक्त स्वर आहे। आता दुसरा प्रश्न औरंगाबादमध्ये 2016 विचारलेला आहे। हा खालीलपैकी रिकाम जागा हा संयुक्त स्वर आहे। आता आपण बघितलं संयुक्त स्वर कोणते असतात, ए आय ओ औ। आता याच्यामध्ये कुठं दिसते ए आय ओ औ, एकच आहे ए, मग हा आपला पर्याय असेल 4। आता हे नाशिकमध्ये 2011ला विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे
क काय आहे? व्यंजन आहे. ख पण व्यंजन आहे. न पण व्यंजन आहे. अ हा स्वर आहे. आता अमरावतीमध्ये 2018ला विचारलेला प्रश्न, खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर ओळखा. आत्ताच आपण संयुक्त स्वर बघितलं, ए आय ओ औ. आता याच्यामध्ये कोणता आहे? औ. म्हणून आपलं 4 राहील उत्तर. आता स्वरादी म्हणजे आणि आहा यावर विचारलेला प्रश्न. आता सोलापूरमध्ये विचारलेला आहे 2018ला, खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो? म्हणजे खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो? तर होतो ना, म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 राहील. आता रायगडमध्ये 2016ला विचारलेला प्रश्न, व आहा यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर यांना सजातीय स्वर म्हणतात का, विजातीय स्वर म्हणतात का, स्वरादी म्हणतात का, व्यंजन म्हणतात? आताच बघितलं आपण, याला काय म्हणतात? स्वरादी म्हणतात. आता आपण पुढं व्यंजनावरील प्रश्न बघू. तर व्यंजनाचे 5 प्रकार पडतात. उष्मे, महाप्राण, स्वतंत्र, अर्धस्वर आणि संयुक्त. उष्मेमध्ये जसं आपल्याला घर्षण होतं की नाही, जसं स, श आहे की नाही, म्हणून त्यांना उष्मे म्हणतात. तर महाप्राण आपल्या फुफ्फुसातील हवा बाहेर पडते म्हणजे महाप्राण. स्वतंत्र म्हणजे तो आपल्या मराठीमध्येच तयार झालेला आहे, मराठी भाषेमध्येच तयार झालेला आहे. अर्धस्वर म्हणजे य, र, ल, व हे यांना अर्धस्वर म्हणतात. आणि संयुक्त क्ष आणि क्ष आणि ज्ञ बनते. आता हे 2 संयुक्त कसे काय? तर हे 2 किंवा 3 व्यंजनापासून बनलेले असतात. जसं क्ष, क, श, य आणि ज्ञ, द, न, य यापासून बनलेलं असते. आता प्रश्न बघू त्याच्यावर काय विचारतात. आता हे बघा, औरंगाबादमध्ये 2014ला विचारलेला प्रश्न, म्हणजे स, श, श या वर्णांना काय म्हणतात? तर आपण आताच बघितलं, स, श, श या वर्णांना काय म्हणतात? तर या वर्णांना उष्मे म्हणतात या वर्णांना. आता सोलापूरमध्ये 2018ला विचारलेला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही? आता अर्धस्वर कोणते आहेत? य, र, ल, व. आता यामध्ये य आहे, र आहे आणि व पण आहे. मग हा अर्धस्वर नाही, कारण तो पूर्ण स्वर आहे. आता अहमदनगरमध्ये 2018ला विचारलेला प्रश्न, मराठीत व्यंजनांचे एकूण किती प्रकार पडतात? आता मराठीत व्यंजनाचे विचारले, फक्त आपल्याला कशाचे विचारले? व्यंजनाचे. ते व्यंजनाचे किती पडतात? 1, 2, 3, 4 आणि 5, म्हणून आपलं 5 उत्तर राहील. आता सोलापूरमध्ये 2018ला विचारलेला प्रश्न आहे, ख आणि झ या वर्णांना काय म्हणतात? आता उष्मे म्हणतात का, स्वतंत्र म्हणतात की महाप्राण म्हणतात की संयुक्त म्हणतात? आता क आणि ख इथे दिलेलं नाही, पण आता क आणि ख आपण इंग्लिशमधून लिहिताना कसं लिहितो? KH लिहितो है ना. ख म्हणलं तर KH लिहितो है ना. जे म्हणलं तर JH लिहितो, असं लिहितो ना. H लिहितो म्हणजे हचं इंग्लिशमध्ये काय होतं? H होते. मग याच्या पुढं पण आपण H लिहितो, म्हणून यांना काय म्हणतो आपण? महाप्राण म्हणतो. या वर्णांना महाप्राण म्हणतो. आता पुणे जिल्ह्यात 2018मध्ये आलेला प्रश्न आहे की महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. आता यामध्ये महाप्राण असणारं व्यंजन इंग्लिशमध्ये कसं लिहितात? SH, डचं D, पचं P आणि बचं B. मग SH कशा? हे SH यायले ना, म्हणून याच्या पुढे H यायले, म्हणून हे आपलं आन्सर राहील. आता लातूरमध्ये 2011ला विचारलेला प्रश्न आहे, पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता? आता महाप्राण म्हणजे है ना. आता याच्यामध्ये कोणता नाही? छ कसं लिहितो? CH म्हणजे हे असणारच. भचं BH भ असणारच. थचं TH थ आणि जचं जे, म्हणून हा वर्ण आपला महाप्राण नाही. आता जळगावला 2016ला हा विचारलेला प्रश्न आहे, ज्ञ हे संयुक्त व्यंजन रिकाम जागा असे लिहितात. आता इथंच सांगितलं होतं मी की ज्ञ कशापासून बनले? द, न, य. आता इथं द, न, य कुठे आहे? इथं ज्ञ प्लस अ होईल का? नाही. द प्लस न प्लस अ. आता इथं य पाहिजे होतं, नाही, म्हणून हे पण नाही. आणि द प्लस न्य. आता न प्लस य बरोबर न्य होते, म्हणजे इथं पण होईल का? नाही. मग इथं द प्लस न प्लस य प्लस अ, म्हणजे समजा ज्ञ प्लस अ ज्ञ है ना. मग म्हणून हा पर्याय आपला बरोबर राहील. औरंगाबादमध्ये 2017ला हा प्रश्न विचारलेला आहे, पुढीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती? संयुक्त व्यंजन विचारलं आपल्याला, स्वर नाही विचारलं. संयुक्त व्यंजन कोणते आहेत? क्ष आणि ज्ञ. इथं आहे का क्ष आणि ज्ञ? आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 असेल. आता चंद्रपूरमध्ये हे 2017ला विचारलेला प्रश्न आहे, क, ख आणि इकडं म्हणजे भ आणि
म. आता हे सर्व यांना काय म्हणतात, मी सांगितलं होतं की म्हणजे क पासून म पर्यंत आपण त्यांना काय म्हणतो, स्पर्श व्यंजने म्हणतो. म्हणून हे आपलं स्पर्श व्यंजने. आता स्पर्श व्यंजनांचे 3 प्रकार पडतात. हे स्पर्श व्यंजनांचे कठोर, मृदू आणि अनुनासिक. कठोर म्हणजे क ख कसं आपल्याला कठोर वाटते, आपण क ख. मृदू म्हणजे ग घ. आणि अनुनासिक म्हणजे न. न म्हणजे असं अनुनासिक म्हणजे ज्याचा नाकातून उच्चार होतो, जसं न, बाणाचा न, नळाचा न, म आणि हे न असं. तर मग ह्याला अनुनासिक म्हणतात, याला मृदू म्हणतात आणि याला कठोर म्हणतात. म्हणजे क ख कठोर, ग घ मृदू, न अनुनासिक. च छ कठोर, ज झ मृदू. थोडक्यात म्हणजे काय, तर क पासून न पर्यंत पहिले 2 कठोर, दुसरे 2 मृदू आणि शेवटचा अनुनासिक. आता च पासून न पर्यंत पहिले 2 कठोर, दुसरे 2 मृदू आणि हे शेवटचा अनुनासिक. न्य न्य. ट ठ ट ते न पर्यंत ट ठ कठोर, म्हणजे याच्यातले पहिले 2 कठोर, दुसरे 2 मृदू आणि शेवटचा अनुनासिक. आता त ते न पर्यंत पहिले 2 कठोर, दुसरे 2 मृदू आणि शेवटचा अनुनासिक. प फ प ते म पर्यंत प फ कठोर, दुसरे 2 मृदू आणि शेवटचा अनुनासिक. आता याच्यावर आधारित प्रश्न बघू. मुंबईमध्ये 2011ला आणि 2017ला हा प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा. आता अनुनासिक आहे हे इकडचे शेवटचे. आता इथं ड आहे, ड ड ड नाही, हे न आहे, हे द ड द, हे न आणि ह. आता यामध्ये काय दिसायले, न आहे, अनुनासिक आहे आपला अनुनासिक न, म्हणून न अनुनासिक. आता अनुनासिक हे पर्यायातून शोधा. अनुनासिक म्हणजे काय आहे, तर दंत्यवर्ण आहे का, म्हणजे दाताला टच होऊन येतो का हा वर्ण, अनुनासिक न. परसवर्ण आहे का नासिकोच्चार आहे का संयुक्त आहे. आता नासिकोच्चार म्हणजे नाकातून उच्चार येतो त्याचा, आहे ना, अनुनासिक न म येतो ना, म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 असेल. आता पुणे जिल्ह्यात 2018ला विचारलेला प्रश्न आहे, अनुनासिक वर्ण ओळखा. अनुनासिक वर्ण काय आहे, क्ष अ ञ का ज्ञ. य ज्ञ म्हणजे य आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 राहील. आता रायगडमध्ये 2016ला विचारलेला प्रश्न आहे, खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणता. मूर्धन्य म्हणजे काय, मृदू व्यंजन कोणता. तर मूर्धन्य म्हणजे काय, तर कंठाच्या थोडा वरचा भाग, जिथं आपण ढगाचा ढ म्हणतो ना, ढ, तर ढ म्हणताना आपल्या जिभेच्या शेंडा कुठं लागतो, टच करतो, त्याला मृधा म्हणतात आणि त्याला मूर्धन्यही म्हणतात. तर मूर्धन्यावर व्यंजन कोणता, क. क म्हणलं तर तो कंठातून यायला, म्हणजे तो कंठी आहे. ढ ढ म्हणलं तर कुठं टच व्हायला, ढ व्हायला ना टच, ढ. आता च म्हणलं तर च कुठे यायला आहे, च दाताला टच व्हायला आहे आणि टालूला टच व्हायला आहे. आणि त म्हणलं तर त तो पण तालव्य आहे, द. मग आपलं काय येईल, ढ. ढ हा मृदू व्यंजन आहे. आता नागपूरमध्ये 2016ला विचारलेला प्रश्न, ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत. ड आणि ढ. आता इथं बघा, ड आणि ढ कोणती आहेत, मृदू व्यंजन आहेत. मग इथं हे आहे पर्यायामध्ये मृदू, म्हणून आपलं हे मृदू व्यंजने आहेत. आता या प्रकरणावर आधारित आपण काही दुसरे प्रश्न बघू. आता दंड हा प्रश्न जालन्याला 2018ला विचारलेला आहे. दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते. आता दंड म्हणजे कसा, तर कसं, तर समजा जर आपला जर असं श किंवा मग न, याला स्वतंत्र दंड असतो, म्हणजे की ह्याचा स्वतंत्र एक दंड असतो. तर समजा क किंवा मग फ असं जर असलं तर त्याला मधात दंड असतो दंड. आणि समजा असं ट ठ ड असं जर असलं तर त्याला अर्धदंड असतो. तर आपल्याला विचारलं आहे या प्रश्नामध्ये की कोणत्या वर्णाला म्हणजे दंड नाही असा व्यंजन कोणता आहे. तर पहा, यामध्ये द आहे, द ला अर्धदंड आहे. फ आहे, याला स्वतंत्र नाही पण मधात एक उभा दंड आहे. क्षला पण दंड आहे. र ला दंड नाही. रला आपण असंच, रला असं थोडी लिहितो आपण, म्हणून रला दंड नाही.
आता भंडारा जिल्ह्यामध्ये 2017ला विचारलेला प्रश्न आहे, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषापासून विकसित झालेली आहे? आपली मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत या भाषापासून विकसित झालेली आहे. आपली मराठी भाषा जी आहे ती संस्कृत आणि प्राकृत या भाषाकडून विकसित झालेली आहे. आता पुणे जिल्ह्यात 2018ला विचारलेला प्रश्न आहे, बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. आता पुणे जिल्ह्यामध्ये 2018लाच विचारलेला प्रश्न आहे, ठराविक क्रमाने आलेल्या म्हणजे अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? आता इथं ठराविक क्रमाने अक्षर म्हणलेलं इथं म्हणजे शब्दावाला अक्षर नाही इथं, म्हणजे क ख असं अक्षर. याला जर समजा 5-6 अक्षरं मिळून त्याला समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल, म्हणजे अर्थपूर्ण समूहाला जर काही हे प्राप्त होत असेल अर्थ, तर त्याला वाक्य म्हणतात. म्हणजे त्या अक्षरांच्या समूहाला काही तर त्याला वाक्य म्हणतात. म्हणजे काही 1-2 शब्द असे जवळजवळ आले तर त्याला आपण अर्थपूर्ण जर असले तर त्याला वाक्य म्हणतात. आता पुणे जिल्ह्यामध्ये 2017ला विचारलेला प्रश्न आहे, मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात? तर आपण मराठी भाषा लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर करतो. आता पुणे जिल्ह्यात 2018ला चाललेला प्रश्न आहे, आपल्या तोंडून जे मूळ ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात? तर त्यांना वर्ण असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात? वर्ण असे म्हणतात. तर पुढचा प्रश्न मुंबईमध्ये 2017ला विचारलेला आहे, ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ जेव्हा प्राप्त होतो तेव्हा त्यांना काय म्हणतो? तर अक्षरांच्या समूहाला जेव्हा अर्थ काही प्राप्त होतो तेव्हा त्याला शब्द असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, चंद्रपूर 2018ला हा प्रश्न आलेला आहे, ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन त्यात एक स्वर मिसळतो तेव्हा त्यास काय म्हणतात? तर तेव्हा म्हणजे समजा जर आपण एखादं अक्षर घेतलं, समजा हे अ, 2 व्यंजने आणि स्वर, समजा 2 व्यंजने घेतले, हे क अधिक क आणि स्वर घेतला अ, असं जर घेतला क प्लस क, पण हे असंच असणार ना क, आणि यामध्ये जर स्वर जर मिसळला तर मग हे क असं होईल. म्हणजे हे काय तयार होईल की एक जोड अक्षर तयार होईल. म्हणून आपला पर्याय क्रमांक असेल जोड अक्षर. हे आपल्याला कुठे दिसायला जोड अक्षर? हे इथं दिसायला 2 नंबरला, पर्याय क्रमांक 2 म्हणजे आपला आन्सर राहील जोड शब्द. आता पुढील प्रश्न पहा, हा यवतमाळमध्ये 2017ला आलेला आहे. जोडाक्षर म्हणजे काय? तर आत्ताच आपण बघितलं जोडाक्षर म्हणजे काय, तर 2 व्यंजन अधिक स्वर. मग इथं बघू 2 किंवा अधिक व्यंजन आणि अधिक स्वर, अक्षर प्लस अक्षर, स्वर प्लस व्यंजन, व्यंजन प्लस व्यंजन. आता आपल्याला काय पाहिजे? व्यंजन पण प्लस व्यंजन प्लस स्वर. आता इथे 2 किंवा अधिक व्यंजन दिलेले आहे, म्हणजे 2 किंवा अधिक व्यंजन जर असले आणि प्लस स्वर असलं तर त्याचं आपलं जोडाक्षर तयार होऊ शकतं. म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय राहील? 1. म्हणजे 2 किंवा अधिक जर व्यंजन आणि अधिक स्वर केलं तर त्याचा जोडाक्षर तयार होते. आता पुणे जिल्ह्यामध्ये 2008ला हा प्रश्न आलेला आहे की व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरण म्हणजे जे भाषेचे जे स्पष्टीकरण जे करणारे शास्त्र आहे त्याला व्याकरण म्हणतात. आता भाषेचे जे स्पष्टीकरण करणारे शास्त्र असते त्याला आपण व्याकरण म्हणतो. म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय? 1 राहील की भाषेचे जे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. आता भंडारा जिल्ह्यामध्ये 2014ला विचारलेला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही? आता जी हिंदी, संस्कृत, बंगाली, गुजराती ह्या ज्या मराठी हे जे आपल्या भाषा आहे त्यांची जी लिपी आहे ती देवनागरी लिपी आहे. पण उर्दू आपण इकडून इकडे लिहितो म्हणून उर्दू ही देवनागरी लिपी नाही. आता वाशिम जिल्ह्यामध्ये 2013ला विचारलेला प्रश्न आहे, मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीत करतो? तर मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागरी लिपीमध्ये करत असतो. आता नागपूरमध्ये 2017ला आलेला प्रश्न आहे की भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे? तर भाषा हा शब्द भाष्य या धातूपासून आलेला आहे. आता दोंड येथे 2018मध्ये विचारलेला प्रश्न आहे,
परभाषी जे शब्द आहेत तर त्याचे किती उपप्रकार आहेत, तर त्याचे 2 उपप्रकार आहेत, एक परदेशी आणि एक स्वदेशी. म्हणजे आपले 2 प्रकार आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 राहील. आता कोल्हापूरमध्ये 2017ला विचारलेला प्रश्न आहे, एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण तर प्रश्न काय विचारलेला आहे, एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण काय म्हणतो. आता इथं एक शब्द नाही, शब्द मिळून जे शब्दसमूह तयार होतो तर त्याला काय म्हणतात, तर समजा एक शब्द मिळून काय होते, वाक्य तयार होते, म्हणून आपलं काय पर्याय क्रमांक 4 राहील. परभणीमध्ये 2017ला विचारलेला प्रश्न आहे, अक्षरांना रिकाम जागा असे म्हणतात. अक्षरांना काय म्हणतात, तर अक्षरांना ध्वनिचिन्हे असे म्हणतात. अक्षरांना काय म्हणतात, तर ध्वनिचिन्हे असे म्हणतात. आता पुणे जिल्ह्यामध्ये 2017ला विचारलेला प्रश्न आहे की संयोग या शब्दाची म्हणजे या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराप्रमाणे होतो. आता संयोग आधी काय, संघर्ष संयोग आणि संघर्ष नाही होत. आता इकडे हे बघा, संयम होतो, संलग्न नाही होत, आणि हे संपर्क होत नाही, म्हणून ह्याचं काय येईल, संयम. आता लातूरमध्ये 2016ला विचारलेला प्रश्न आहे, आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हणतात. आपल्या ध्वनींच्या किंवा अक्षरांच्या खुणांना काय म्हणतात, तर अक्षरे असे म्हणतात. आता अमरावतीमध्ये 2016ला विचारलेला प्रश्न आहे, अक्षर म्हणजे काय. अक्षर म्हणजे काय, तर अंक होय का, नाही. तोंडावाटे निघणारी ध्वनी आहे का, नाही. आवाजाच्या खुणा किंवा मग हे नष्ट न होणारे म्हणजे आपण जर का काही लिहून ठेवलं तर ते नष्ट होते का, नाही. आपण बोललेलं नष्ट होतं आहे पण आपण लिहून ठेवलेलं नष्ट होत नाही, म्हणून काय होईल आपलं, नष्ट न होणारे. आता नागपूरमध्ये 2016ला विचारलेला प्रश्न आहे, व्यंजन आणि शेवट होणे या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे. व्यंजन आणि शेवट होत आहे म्हणजे व्यंजन आणि म्हणजे व्यंजनाच्या शेवटी आहे, म्हणजे व्यंजनांत का व्यंजनात का व्यंजनामध्ये. आता आपल्याला व्यंजनांत आहे ना, म्हणजे आपल्याला व्यंजनांत म्हणजे शेवट होतो त्याचा, आहे की नाही, म्हणून आपलं काय राहील, व्यंजनांत हे आपलं राहील. आता ह्याच्या म्हणजे हे जर तुम्ही व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तर तुमचा एकही प्रश्न जाणार नाही, आणि जर एखादा कुठं प्रश्न समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.